पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। हिंगोली जिल्ह्यात जवळपास 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई गाडी मिळाली असली तरी या रेल्वेचं वेळापत्रक ही गैरसोयीचं असल्याने नाराजी व्यक्त होतीये। रेल्वे रुळावर असूनही राज्याच्या राजधानी मुंबईशी थेट जोडलेली नसल्याने हिंगोली व वाशिम हे राज्यात 2 जिल्हे आहेत। या दोन्ही जिल्ह्यांना मुंबईशी जोडण्यासाठी एक रेल्वे सुरू करावी, यासाठी हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील रेल्वे संघर्ष समित्यांची मागणी सातत्याने लावून धरली होती। हिंगोलीत झालेल्या आंदोलनाच्या वेळी मुंबई व छपरा रेल्वेची मागणी प्रामुख्याने केली गेली होती। विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान हिंगोली व वाशिम जिल्ह्यातील रेल्वे संघर्ष समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। हा खटला आजही सुरू आहे। इतक्या प्रयत्नानंतर मिळालेली ही रेल्वे चुकीच्या वेळापत्रकामुळे पुन्हा गैरसोयीची ठरणार आहे। आठवड्यातून सोमवारी व बुधवारी हे 2 दिवस या नियमित रेल्वेसाठी ठेवण्यात आलेले आहेत। नियमित झाल्यावरही ही रेल्वे नांदेडहून रात्री 9:15 वाजता निघणार आहे। ही रेल्वे हिंगोली इथं रात्री 12:30च्या सुमारास, वाशिम इथं 1:15 वाजता, अकोला इथं 4:45 वाजता आणि मलकापूर इथं 4:45 वाजता पोहोचणार आहे। मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर ही रेल्वे भर दुपारी 1:40 पोहोचणार आहे। एका दिवसात शासकीय कार्यालयातील काम करून किंवा खरेदी करून परत येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही रेल्वे अत्यंत कुचकामी ठरणार आहे। 2च्या सुमारास कुर्ला इथं पोहोचल्यानंतर आपल्या कार्यस्थळी जाण्यासाठी प्रवाशांना 1.5 ते 2 तास लागले तर तो संबंध दिवस वाया जाणार असल्याने अशा प्रवाशांचा कल यापुढेही ट्रॅव्हल्स चालकांकडेच राहील अशी भीती व्यक्त होत आहे। हिंगोली व वाशिम अकोल्याहून जाणाऱ्या प्रवाशांनंतर उत्तर रात्री ही गाडी पकडावी लागणार असल्याने वेळापत्रक गैरसोयीचे असल्याच्या भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत। परतीच्या प्रवासात ही रेल्वे आठवड्याच्या दर मंगळवारी व गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस इथून 4:30 वाजता निघणार असल्याने याबाबत फारशा तक्रारी नाहीत। सध्या हिंगोलीहून निघणारी जनशताब्दी एक्सप्रेस केवळ छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांसाठी सोयीची आहे। मुंबईला ही रेल्वे सायंकाळी पोहोचत असल्याने याचा फार प्रवाशांना उपयोग होत नसल्याची चर्चा अनेक वेळा झाली आहे। याबाबत रेल्वे संघर्ष समितीनं अनेक वेळा रेल्वे विभागाकडे वेळापत्रक बदलण्याची व लूज टाइम कमी करण्याची मागणी केलेली आहे। ही परिस्थिती असताना मोठ्या संघर्षानंतर सुरू होणारी नवीन रेल्वे सुद्धा गैरसोयीच्या वेळापत्रकांची असल्याने प्रवाशांचा नाराजीचा सूर आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.